अचूक बातमी, सामान्य जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढणारे बातमीपत्र. देशाचा विकास हा नेते आपल्याकडे आलेले होते आणि सगळं आश्वासन दिले होते की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. आज काही नेते इथे ते दिसत नाहीत, कारण तुम्ही मुंबईला आले, तुम्हाला भेटायला आंतरवाली सराटीला ते आले होते आणि आश्वासन तर दिलं होतं. तर ते काही लोक आज इथून गायब आहेत, तर त्यांच्याबद्दल काय मत आहे आपलं? आम्ही आमच्या विश्वासावर लढतो. आणि हिंदी बाकी आता गुणवत्ता सदावरचा विषय झाला. त्यांनी म्हणलं तुम्हाला 1 दिवसाच्या उपोषणाची परमिशन भेटली होती, तर ते आता म्हणले की तुम्ही वाढून घेतल्याच्या नंतर हिंदी नाही बोलत मी. तुम्ही वाढून घेतल्याच्या नंतर आता तुम्हाला आम्ही कायदेशीर कारवाई करायला आम्ही कोर्टात जाणार आहे, असं त्यांनी आता मीडियाला माहिती दिली आहे. कुणी गुणवत्ता सदावर त्याला हो काही प्रश्न नका विचार. पाटील साहेब, अजून एक आहे, आता आपण 53 ते 54 उपोषण केलेलं आहे साधारणतः, म्हणजे तर याच्यानंतरचा आता जो मुंबईचा जो पहिला सगळ्यात मोठा उपोषण होता, सगळ्यात मोठा उपोषण होतं, त्याच्यात लोकांची खूप तारमळ होते आणि मराठा योद्धा प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक गावातून इथे येऊन आपल्यासाठी संघर्ष करतो आणि आपल्याला पाठिंबा देतो. तर ह्या लोकांना आपण काय म्हणू? शांत राहा म्हणून सांगतो लोकांना मी, शांत राहा. आणि गैरसोय होते त्यांची काही. सरकार जाणून बुजून करतं. धन्यवाद पाटील साहेब, म्हणून आपण म्हणू. आरक्षण नाही साहेब, तो आर्थिक वरती दिलं ना. आर्थिक वर आहे, आर्थिक आता त्याच्यात त्यांनी आता काय, आता मागणी काय आपली सामाजिक मध्ये पण पाहिजे, बरोबर ना? तर तेच मला तुम्हाला विचारायचे. 50% आतला विषय, 50% वरचं आरक्षण टिकत नाही. ती कोर्टात कोणी बी जाईन आणि ते कधी बी बंद पडतं. अजून काय हे झालं नाही ना, ते प्रावधान करतायत ना ते लोक. त्याच्यामुळे तो विषय नाही काय, आतलं पाहिजे 50% आतलं आरक्षण. चला ठीक आहे. 2 मागासवर्गीय आयोगानं मराठा समाजा मागासवर्गीय सिद्ध केला. गायकवाड समितीनं दुसऱ्या कुठल्या तरी 2 आयोगानं आणि ईबीसीचं बी पाटलानं मान्य केलंय, पण ते पुरा उद्या कोर्टात टिकेल का टिकेल माहित नाही. म्हणून आम्हाला कुणबीमधूनच पाहिजे, कुणबीमध्येच पाहिजे, तो कायमचं पाहिजे, हीच आमची मागणी. आझाद मैदानमध्ये जरांगे पाटील यांच्या उपोषणाला तुम्ही पाठिंबा देण्यासाठी सर्व आलात. प्रत्येक मराठा योद्धा आज इथे हजर आहे. पासून आपण उपोषणाला बसलात, तर आपल्या ह्या उपोषणामागून आपल्याला वाटतं का उपोषण भेटेल, म्हणजे आरक्षण भेटेल? 100% भेटेल, कारण की 6 कोटी मराठा आज मुंबईत आलेला आहे आणि दादा सहित पूर्ण मराठा समाज एक शिवरायाची शपथ घेतलेली की जोपर्यंत आरक्षण भेटणार नाहीत तोपर्यंत आम्ही हलणार नाहीत. आंतरवाली सराटीमध्ये जेवढे नेते आले होते, हां, वेगवेगळे नेते आले होते जरांगे पाटलांना समर्थन द्यायला. आज ते नेते त्यांच्या गडात, तुम्ही मुंबईला आल्यावर ते नेते तुमच्या स्टेजवर येत नाहीत. मग याच्या मागचं राजकारण काय? ते राजकारण त्यांचं त्या लक लाभो ठरू. पण आम्ही शपथ, शिवराय शपथ, महाराज आपले पाटलाची आम्ही सगळ्या मराठा बांधवांनी शपथ घेतली की आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय जाणार नाहीत. आणि आम्हाला पाटील जर बोलतात, आम्हाला जर आम्ही गोळ्या जरी घ्यायची वेळ आम्ही 100% गोळ्या घेऊ. कारण असा पण मराठा समाज शेतकरी या शेतीच्या माध्यमातून म्हणा आणि मुलं नैराश्याच्या मधून आत्महत्या करा. काही दिवसापूर्वी स्टेजवरून आंतरवालीमधून जरांगे पाटलांनी असं सांगितलेलं होतं, अशी स्टेटमेंट दिली होती की मराठा कुणबी प्रमाणपत्र हा सगळ्यांना मिळावं मराठ्यांना, पण सगळे सोयरी संबंधी यांना पण मराठा समाजाचा कुणबीचं प्रमाणपत्र मिळावं, असं त्यांनी बोललेलं होतं. सगळे सोयरी म्हणजे आपले नातेवाईक. मग आता ज्याला 96 कोळी मराठाचं सर्टिफिकेट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, अनेक लोकांकडे मराठा 96 कोळी अशा नावाची प्रमाणपत्र आहे, तर त्या प्रमाणपत्राच्या बदल्यात आता कुणबी प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं आणि ते पण सगळे सोयऱ्याला. तर हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? नाही, ऐका, कुळाचं प्रमाणपत्र कोणाकडे, कोण कोणता 96 कोळी, कोण 94 कोळी, कोणाकडे? कोणाकडे कोणी का सर्टिफिकेट? ऐका, आणि जे सगळे सोयऱ्याचं मी तुम्हाला आताच काय सांगतोय की माझं निघतंय प्रमाणपत्र, माझ्या चुलत भावाचं निघत नाही. तुम्ही काय त्यांचं डीएनए बघणार आहे का? काय भावाचा विषय नाहीये, नातेवाईक वेगळे असतात, सगळे आणि सोयरे हे 2 शब्द, एका शब्दाचा 2 अर्थ आहेत, लक्षात घ्या. सगळे म्हणजे कोण? सख्खे. मग चुलत भाऊ हा कोण? नातेवाईक. आता नातेवाईक सोयऱ्याच्या बाबतीमध्ये काय ह्यांनी काय म्हणजे निकष लावतायत हे की पळून गेलेले पुरी. अहो, जिथं दिल्या गेल्या जातात, जिथं स्वीकारल्या जातात सामाजिक ह्याच्यामध्ये, समाजाने दिल्या आणि घेतल्या, बरोबर आहे, तिथं त्याला सोयरे म्हणलं जातं का? पळून गेले तुम्ही सोयरे म्हणता का?
नाही कोण म्हणतो सोयरे? मग मग मला सांगा, म्हणजे याचा एखादी अर्थ मुलगी असा आहे की समाजाला भटकवण्यासाठी सरकार असं कट रस्ते का? 100% आणि आता कारण मागे मी कुठेतरी पाहिलं होतं, जे मराठा समाजाची मुलगी आहे ती इतर समाजाशी जरा लग्न केली तर त्याला प्रमाणपत्र द्यायचं का, हा सगळ्यात मोठा मुद्दा नाही होता. द्यायचं. ते समाजाने स्वीकारले का ते? आई वडिलांनी बरं लग्न लावले बरं, ठीक आहे. आता मला सांगा, इतर समाजाची एखादी मुलगी मराठा समाजात आली किंवा कुणबी समाजात आली, कुणबी समाजाने त्यांना दिली का मुलगी? नाही दिली. मग ते कसे सोयरे असतील? हा? माझं एकच म्हणणं आहे की गोरगरीब कुंभी मराठा समन्वय आरक्षणासाठी सर्व जनतेला आरक्षणाची खूप खूप गरज आहे. त्यासाठी सर्व काही मराठा बांधव जमलेले आहे व आरक्षण घेतल्याशिवाय वापस जात नाही. नारायण राणे जे आपल्या सर्वांचे ओळखीचे आहेत ते सांगतात की सरसकट कुणबी जो प्रमाणपत्र आहे ते वाटला न गेलं पाहिजे. खरंच जे कुणबी आहेत, कुणबी म्हणजे ज्याच्याकडे सगळं बैलाचा ह्याचा त्याचा जो संसार आहे त्या लोकांना दिलं पाहिजे. मग त्याच्यावर काय मत आहे? दादा डरते ना. ते दादांना माहिती आहे, त्याविषयी आम्हाला एवढी काही माहिती आम्ही नाही. दादाला एकमताने सगळ्यांनी पुढारलेलं आहे. दादा जे म्हणते ती दिशा. दादा म्हणले थांबा आम्ही थांबणार, दादा म्हणले चला आम्ही चालणार. नाही, विषय असा आहे की आता बघा, आज गुणवर्त सदावर्ते हा एक ऍडव्होकेट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्याने आता बोललं आहे की ह्यांना 1 दिवसाची परमिशन होती पण हा वाढत चालल्यामुळं मी आता ह्याच्या विरोधात हायकोर्टमध्ये याचिका दाखल करणार आहे असं त्यांनी बोललेलं आहे. साहेब, त्यांना अधिकार आहे, त्यांना काय करायचं करू द्या. लोकशाहीमध्ये अशी 1 दिवसाची चिल्लर परमिशन देते का? घटनेमध्ये जे दिलेलं आहे की सगळ्यांना स्वातंत्र्य आहे आणि सगळ्या न्यायाच्या मार्गाने, तुमच्या लोकतांत्रिक मार्गाने, शांततेच्या मार्गाने एवढं आम्ही उपोषण करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि तो घटनेने दिलेला आहे. त्याच्यामुळं त्या बाकीच्या थोतांड लोकांना किंवा कोण कोण काय असतील त्यांना आम्हाला काही बोलायचं नाही. आम्ही शांततेने संयमाने आरक्षण मागतोय, आम्हाला ते पाहिजे. बरं, आता एक सवाल असा आहे, जे जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये काही नेते आले होते, त्यांनी तिथे येऊन त्यांची हाजरी लावली, सांत्वना केली. ते नेते आज त्यांच्या गडामध्ये मुंबईमध्ये आल्याच्या नंतर स्टेजच्या आसपास कुठे दिसत नाहीत किंवा तुम्हाला आझाद मैदानामध्ये किंवा जो मराठा योद्धा तळागाळातला आलेला आहे त्यांना कुठली सोय सुविधा करताना दिसत नाही. इथं येणारा प्रत्येक मराठा पूर्ण महाराष्ट्रातून आलेला आहे. प्रत्येक मराठा त्यांना विचारणार आपापल्या तालुक्यामध्ये, का रे भाऊ आम्ही मुंबईला आलतो, तुला निवडून दिल तर तू इथं काय करू राहिला, तू इथं काय काय दिलं आम्हाला, इथं आम्हाला तू सुविधा काय पुरवली, आम्ही काय कोणाला भांडायला आलो का, आम्ही कोणाला मारायला आलो का, आम्ही आमचं आरक्षण मागायला आलो. तू साधी आमची सुविधा देऊ शकत नाही. तू जनसेवक आहे ना. आपले मोठे मोठे पार भारता लेवलचे लोक म्हणतात आम्ही सेवक आहे. कोणते सेवक आहे, कोणती सेवा चालू आहे? आता मला सांगा, विधानसभेवर सगळ्यात जास्त कोणी जर राज्य करत असेल, जे तुमच्या भाषेमध्ये आमदार बोललं जातं, ते मराठा समाजावरून आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये 80% औद्योगिक क्षेत्रामध्ये जे कंपन्या, ट्रान्सपोर्ट, मोठमोठे धक्के, हे सगळं मराठा समाजाच्या ह्याच्यामध्ये येतं, हाताखाली आहे. तर आता ते लोक जे उद्योगपती आहेत किंवा जे राजकीय लोक आहेत त्यांचा तुम्हाला काय पाठबळ मिळतो ह्याच्यामध्ये? आम्हाला त्यांचा पाठबळ भेटो न भेटो, आमचा गोर गरीब गरजवंत मराठा हा सक्षम आहे. इथं काल आम्ही ऐकलं, इथं त्यांनी कोणी काय बंद केलं, खाऊ गल्लीच बंद केली, जेवण द्यायचंच बंद केलं, पाणी द्यायचंच बंद केलं. अरे एवढी मोठी मुंबई आहे, मराठी माणसाच्या सर्व लोकांच्या मुळे ही घामानी रक्तानी सिद्ध झालेली मुंबई आहे. ही काय मुंबई काय महाराष्ट्राच्या बाहेर आहे काय? आम्हाला इथे यायचा अधिकार नाही का? नाही, तुम्हाला इथे यायचा बिलकुल अधिकार आहे. पण आता जे नेते तुम्हाला पाठ फिरवतात याचा उत्तर तुम्ही कसं देणार आहे? आम्ही त्यांना त्यांच्या घरी जाऊन विचारणार, त्यांना फोन करून विचारणार, त्यांना जाब विचारणार, का रे बाबा तुझा पाठिंबा काबर नाहीये? मग तो कुठल्याही समाजाचा असो, तो कुठल्याही समाज असो, मराठाच पाहिजे असं काही नाही. तो कुठल्याही समाजाचा असो, आम्ही त्याला विचारणार, तो आमच्या मागण्या का मांडत नाही? आम्ही वोटिंग केलं. नमस्कार, आज आपण इथे आझाद मैदानाच्या जवळ जे गावातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून जे मराठी योद्धा आलेले आहेत मराठा आरक्षणासाठी, आज आपण त्यांना विचारतोय की बाबा तुम्हाला आरक्षणामध्ये, मराठा आरक्षणाला सपोर्ट देताना त्याला काय त्रास आहे आणि काय हर्ष होतोय.
सांगा तुमचा काय आनंद वाटतो आज एवढा आपण नाचताय? नाचतोय, आनंद वाटतोय, पण काय आहे हे आमचं कसं होतंय, जेवणाची हाल करायला लागले शासन. त्याच्याबद्दल काहीतरी वाटतंय की त्यांनी जेवणाचा पुरवठा करावा, बाथरूमची सोय करू नये त्यांनी. पण प्रश्न लय मोठा आहे. बाथरूमची सोयचा विषय आहे, पण सरकार आजपर्यंत कधीही कोणत्याही उपोषणाला जेवण पुरवत नाही. जेवण पुरवलं नाही मान्य आहे, मान्य आहे. पण हॉटेल बंद ठेवायचं, लहानारे दुकान बंद ठेवायचं काय कारण आहे? आम्ही आमच्या पैशाचं खातो ना. सरकारला याबद्दल असा मत आहे की जो मॉब आलेला आहे, जमाव तुम्ही गावात तळातून आलेला आहे, त्याच्यातील काही मुलं किंवा काही लोक आहेत ना, त्या छोट्या व्यापाऱ्याला त्रास देत आहेत आणि त्यांच्याबद्दल हुज्जत घालतायत. तर त्यांना काहीतरी मॉबला कसं, तुम्हाला कुठल्या तरी तुमच्या एखाद्या माणसाला काही बोललं तर त्याच्यानंतर तुम्ही सगळे रागा जाऊन त्याला मारू नये किंवा त्याचं बरं वाईट होऊ नये. ह्या रागाने सरकारचं स्टेटमेंट आहे, ते बोलतात की ह्यामुळं आम्ही क्लिअर केलेलं आहे त्यांना. सरकारचं स्टेटमेंट म्हणजे असं कोण बोललं सरकारमधलं? सगळेच बोलतात साहेब, आज मंत्री पण बोलले. आता हे बरं, असं एखादं उदाहरण आहे का कुठं की मराठा मुलांनी, मराठा सेवकांनी कुणाला त्रास दिला? नाही, उदाहरण नाहीये, पण त्यांचं मत आहे. ते त्याची वाट बघतायत. कुठंतरी मराठा मुलांनी कुठंतरी हिंसक वळण आलं पाहिजे, म्हणजे तुम्ही ते दादागिरी करणार, आंदोलन दडपून काढणार, हे असं वगैरे ते वेगवेगळा प्रकार काहीतरी घडावं. आता 53च्या वर आपले मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालेले आहे. 58 मोर्चे झालेले आहेत. तर या 58 मोर्चानंतर आता हा जो ठेया आहे, हा आझाद मैदानचा, जिथून भारत देश स्वातंत्र्य व्हायचा पहिला बी इथूनच भारत देश स्वातंत्र्य व्हायची आझादी चालू होती. तर आता तुम्हाला अशी वाटतं का की आपल्या मराठा समाजाला इथून आझाद मैदानावर न्याय मिळेल? त्याच्याशिवाय आम्ही जाणार नाहीत, आम्ही त्याच्याशिवाय माघारी जाणार नाहीत. एक महिना थांबायची पाहिजे तरी चला. न्याय भेटल्याशिवाय आम्ही जाणार. एक महिना जरी थांबायची पाळी आली तरी थांबणार. करावंच लागलं, लढावंच लागलं मराठ्यांना. साधा असा न्याय भेटला नाही, मराठ्याला लढूनच न्याय मिळालेला आतापर्यंत आहे. आता मला सांगा, तुम्हाला जे ओबीसी मधून तुम्हाला आरक्षण पाहिजे असा जो मुद्दा गाजतोय, आणि याबद्दल नाशिकमध्ये किंवा परवा छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक बैठकी झाल्या, आणि आता आमचा पण मॉब येणार आहे असे त्यांची सरकारला त्यांनी इशारा दिलेला आहे. तर हे तुम्हाला किती वाटतं की ओबीसी मधून? नाही, तुम्ही आम्हाला 10% वाहिलं द्यायला तयार आहे. 10% ओबीसी टाका, ओबीसीतून द्या ना आम्हाला. सरकारचं म्हणणं असं आहे, एकच मिनिट, फडणवीसने मध्ये ते लेटर दिलं, आरक्षण दिलं, अंमलबजावणी चॉकलेट होतं का? फडणवीस आपलं आलतं शिंदे साहेब फक्त चॉकलेट. आता जे शिंदे समिती गठीत केलेल्या आहे आरक्षणासाठी, शिंदे साहेबांनी आम्हाला चॉकलेट दिलं का अंमलबजावणी केली? शिंदे समिती जे गठीत केलेली आहे, ते शिंदे समिती गठीत झाल्याच्या नंतर आता जे ते सर्वे करतायत, 2 प्रकारचे तुम्हाला आरक्षण संविधान मध्ये लिहिलेलं आहे. एक आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आणि एक सामाजिक दृष्ट्या दुर्बळ. मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या म्हणजे सुशिक्षित आहे आणि तो फक्त आर्थिक दृष्ट्या दुर्बळ झालेला आहे. मग आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आहे म्हणून त्याला 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. नाही, पण ते यापूर्वी मी एससीबीसी मधून रिझर्वेशन मराठा समाजासाठी दिलं होतं. ते हायकोर्टाने संपवलं, हायकोर्टात टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकलं नाही. मग त्या एससीबीसीचा उपयोग काय? आणि मुळातच आम्ही कुणबीच आहेत ना, आमच्या नोंदी आढळून आल्यात ना. आता